ए नको नको. अरे तिसऱ्या ओव्हरला पाणी देशील का चौथ्या ओव्हरला मॅच खपेल. आता पाणी नाही. मॅच चालू करेल. आवड आहे काय करतो तास. दीपक आणि संदीप आणि बॉलर विलास. कुठे पहिला बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला गेला. दीपक पाटील याला आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर विलास गोलंदाज आपण बघतोय. दीपक पाटील आणि सँडी ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली. पहिल्या बॉलवरती 2 धावा दीपक पाटीलच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्या. सलामीच्या जोडीमध्ये आपण बघतोय 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंड मधला हा पहिला मॅच या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. एका साईडला चौक मास्टर आहे तर दुसऱ्या साईडला कुरशत मास्टर्स. फटका बसलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठा विकेट दीपक पाटील बाद होतोय. नेक्स्ट बॉल नवीन फलंदाज अमित गोसावी हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. कारण पहिला गडी इथे बाद झालाय. दीपक पाटील याला तंबूत रस्ता दाखवला गेलाय. चांगली गोलंदाजी विलासच्या माध्यमातून केली जाते. कारण पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट आपण बघतोय. हो हो काय बॉल आहे काय बॉल आहे. जबरदस्त बॉलची हाताळणी केली जाते. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले आपण बघतोय आणि या ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग होणं गरजेचं आहे. सुरुवात तुमची जर चांगली असेल तर तो शेवट तुम्हाला चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. मात्र जर सुरुवात तुमची चुकीची झाली खराब झाली तर नक्कीच शेवटी खराब पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी हाताळले. कौतुक करावं लागेल गोलंदाज विलास याचं. कारण पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर सुरुवात कुरशत संघाने चांगली केली होती. त्यानंतर पूर्णपणे बॅकफूटवरती आणून ठेवलाय. कारण एकही धाव या 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. नेक्स्ट बॉल फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तो एक सिंगल धोनी आपण बघतो डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालंय. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय धावफलकावरती 3 धावा. पहिल्या ओव्हर मधील 5 बॉल हाताळले गेलेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. नेक्स्ट बॉल अंतिम बॉल यष्टीरक्षक चुकी करतोय. अंतिम बॉल वरती एक सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाजी करणारा कुरशत संघ. पहिला ओव्हर संपला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. कमी होता बिजा घेतला तुम्ही. भरत काय आहे हे भरतला भाडं भेटते ना दुकानावर.
तुफान पहिला षटक 4 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करतो, टॉस हारला होता कुलशेत संघ आणि आमंत्रित केले गेले होते बॅटिंगसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, पॉवर प्लेचा षटक होता. मात्र एका साईडला क्रमांक 2 वरती गोविंदाची मार्गवर तुफान पहिलाच बॉल केला गेला. काव कॉर्नर आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक अगदी आपण पाहिलात तर सिंगलला डबल मध्ये इथे कन्व्हर्ट करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकत असताना 6 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तुफानलाही तुफानी गोलंदाजी करावी लागेल, टप्पा अचूक ठेवावा लागेल. कुठेतरी ज्या धाबा पहिल्या ओव्हरमध्ये थांबवले त्याच रणनीतीने ती गोलंदाजी तुफानला करावी लागेल. सिंगल पूर्ण करताय, सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा तुफानने खर्च केल्यात. आता मात्र पाहायचंय अमित गोसावी याला आपण बघतोय क्रमांक 3 वरती आलेला हा फलंदाज आक्रमक म्हणून या शैलीमधला ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. अनुभव आणि महत्वपूर्ण बॅटिंग याच्यावरती जिम्मेदारी आज मात्र अमित याची आपण बघतो. वाईट बॉल इथे पंच घोषित करतात, आउटसाइड द लेग स्टंप होता पण त्याने नेहाला पाहिला आणि त्यानंतर त्या चेंडूला इथे दंडित केले गेले. वाईट बॉलने एक धाव फलकावरती जोडली जाते. फटका खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू जातो, डीप मध्ये अगदी शतरक्षक होता मात्र त्याला चुकवून चेंडू सर्व चौकाराच्या बाहेर जातोय. 4 धावा या 4 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतो 12 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फटका खेळला गेला, एक सिंगल या बॉलवरती मिळाली. त्याला घोषांकी क्षेत्र आपण बघतोय आणि त्या घोषांकी क्षेत्रामध्ये हा बॉल जात असताना 13 धावा धाव फलकावरती. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुढील बॉल अगदी आपण पाहिला तर 13 धावा या धाव फलकावरती आपण हॅलो 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 अजून एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत आणि सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. चौदा 14 धावा. हॅलो 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 हॅलो
हॅलो बोला. हॅलो 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 नको नको हे गण्या नको गण्या. हॅलो हॅलो काय झाली ना त्यांची बॉल यामध्ये खेळला गेला. आपण बघतोय एक सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला. 2 धावेने धाव फलकावरती 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात एकच साईड. हॅलो 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 वायरीचाच प्रॉब्लेम आहे. दुसरी वायर आहे का ह्या वायरिंग प्रॉब्लेम आहे. हां लवकर सांगा. वायर दुसरी घेऊन ये सांगा. हे नाही बोल इकडे. संदीप
ही वायर हॅलो वायर ही पिवली वायर बघ त्या डब्यामध्ये आहे बघ. आवाज येतो का? हॅलो 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 घे हे टाईट कर ना तो स्क्रू टाईट कर ना स्क्रू टाईट कर तो स्क्रू आहे ना स्क्रू आहे बघ स्क्रू नाही तो काही गेला किती सिक्स मारले यांनी लगातार 4 षटकार कोणची बॅटिंग यायला अमितच्या बॅट मधून लगातार 4 षटकार जबरदस्त अफलातून बॅटिंग असं कोलशेट कोलशेटच्या संघाचा धडाकेबाज फलंदाज लगातार त्याच्या बॅट मधून 4 बॉलामध्ये 4 षटकार धावसंख्या झाली ती 46 शेवटची ओव्हर आहे बघूया शेवटचं षटक कोण टाकेल आता चांगला आहे काय बॅटिंग केली जाते अमित याच्या बॅटमधून 4 षटकार आपण लगातार पाहिले होते आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये मायकल या गोलंदाजाला बोलवलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतो 50 झालं काही चौकारती लागल्या गेल्यात खराब बॉल आहे आउटसाईड लेग स्टंप पाहायला मिळालाय वाईट बॉल इथेपर्यंत घोषित करतात अनंतर जाऊन पुन्हा एकदा एक जाऊन चौकावरती जोडताना आमचे गुणलेखक तुषार पाटील यांना आपण बघतोय 51 झाला जाऊ चौकावरती बॅटची काढा लागली गोलशंती क्षेत्रामध्ये खेळली जातोय एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाते आणि ते सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना 52 52 धावा या धावफलकावरती आपण बघतोय सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात का सिंगलने जाऊन पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल आपण पाहिला तर 53 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अंतिम 3 बॉल बाकी असतील बॅटिंग करणाऱ्या पोषक संघाच्या बॅटिंग मध्ये आणि हॅलो 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 परत झाला जिथं वापिस हुआ हॅलो 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 काय कर मशीन जवळ घे ना तुझे अजून एक मोठा फटका कुणाल शेळके
हॅलो हॅलो हॅलो. आता मात्र धाव संख्या 65 वरती जाऊन पोहोचले. 65 रन्स ऑन द रोशन बॉल. 65 धावा धावफलकावरती आपण बघतो. प्रथमतः बॅटिंग करत दिसताना काय डोंगर रचला धावफलकांचा. चौथा षटक आहे आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. पूर्वी 3 बॉल जर आपण पाहिलं तर मायकल याचे कुठेतरी धावा कमी होत्या. मात्र या शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार पुन्हा शेवटीच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अजून एक फटका लागणार मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये आपण बघतो एक सिंगल पूर्ण करते. दुसरी घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 षटकांमध्ये धावफलकावरती 66 धावा हे लागल्या गेल्यात. 67 धावांचं लक्ष असेल तर दोन्ही संघ आपण टॉससाठी यायचे. मगरपाडा आणि भाईंदर. 67 धावांचं लक्ष पाहायला मिळतं ठेवला गेला. तो म्हणजेच चौक मास्टर्स या संघासमोर. चला मगरपाडा संघाचे कर्णधार आणि भाईंदर मास्टर संघाचे कर्णधार दोघांनी आपण टॉस रेडी या. बॉल के बॉल स्प्रे नाही काय घेऊन गेला कुलशेत सिंग स्प्रे घेऊन गेलाय का कोण? स्प्रे घेऊन गेलाय. जरा आनंद झाला असेल तर प्लीज. आगाव घेत नाही. आगाव घेणार सोडण्याचा तर बॉर्डर गेली असती. नवीन बॉल देतो तुला. मुगरपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. तर विनंती अशी भाईंदर मास्टर संघाचा कर्णधार आपण यायचंय. भाईंदर मास्टर संघ 3 कॅप्टन आपण या.
लागले नाही काही नाही उगाच मारे बर्फ पाहिजे होता बर्फ काय झालं गेलं काय घरा टिल्याने पॅक मारला की टिल्याला वर न्यायची नाही टिल्याने पॅक मारला वा वाटत नव्हतं काय तू चलो भाईंदर संघ कॅप्टन आपण लगेच या अंकल आलाय ना अंकल या नाही स्पीकर बसेल चला दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. अतुल टॉस करून घे लगेच. अतुल टॉस कर. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जायचे. किरणबीर किरणबीर दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करणार. 4 ओव्हरची मॅच असणार आहे लक्षात घ्या. यानंतरच्या सर्व मॅच या 4 ओव्हरच्या आपल्याला केवळ पाहायला मिळतील. लक्ष ठेवलं गेलंय 67 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 67 धावा या अगोदर कुठल्यात अमित गोसावी आणि कुणाल शेळके आक्रमक बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर एक मोठा लक्ष अचूक संघासमोर ठेवला गेला. बॉल द्या. ओढून चॉईस केलं चालेल ना नाही नाही याला कर्सर आहे दुसरा कडा याला एक और कपडा घेतलास बीजा काय धोनी किती खर्च जाईल 10,000 बिल्डिंग पाहिजे तुम्हाला कोण जिंकला टॉस? बाईदर चला बांदर संघाने इथे नाणेफेकी जिंकली. अंकल काय डिसिजन? ओके 67 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलं. थोडंसं पेंडिंग डिसिजन असेल थोड्याच वेळानंतर मुद्गरपाडा संघाला तो डिसिजन कळवला जाईल. पेंडिंग ठेवलं 50 कोटी काय तुला सगळीच बोलतात. अरे नाही फिल्डिंग नाही एक बॉल आहे ना नाही बॉलिंग केली नाही बॅटिंग केली तरी सुद्धा स्प्रे मागते काय बोचत मारते का नंतर नाही जुना बॉल नाही जुना बॉल तिकडे दिला ना आपण त्या दिवशी आता नाही जुना बॉल गेला म्हणून नंतर तुला जाताना मी नवीन बॉल देतो बोलला ना. चला मॅच ऑन करायची लगेच. सलामीची जोडी मैदानामध्ये मायकल आणि विलास ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. स्ट्राईकला विलास याला आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर सँडी संदीप याला आपण बघतोय. 67 धावांचं लक्ष एक विशाल मोठा डोंगर समोर रचला गेलाय तो म्हणजेच चौक मास्टर या संघासमोर. मात्र पाहायचं या 67 धावा पूर्ण केल्या जातील काय. संदीप गोलंदाजी मार्गवर पिंजास बॉल हाताळण्यासाठी सज्जशील पंतांचा इशारा तो येस लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होते. पहिल्याच स्कोअर लेग रिझर्व मध्ये चेंडू पाठवला. चेंडू जातोय घोडीच्या वेगाने होतोय फरार आणि येतो हा पहिला चौकार. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये विलास याच्या माठमधून आलेला हा खूपसूरत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराने सुरुवात अगदी केली गेली. 67 धावांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलपासून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल
चौक मास्टर या संघाला आणि ती बॅटिंग विराजच्या माध्यमातून इथे केलं जाते. काय घेतलं बॅटिंग पांजर मास्टर संघाने प्रथम तर टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं मोघरपाडा या संघाला. ओहो, यावेळी डॉट बॉल आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. जेवढी डॉट गेला तेवढी डोकेदुखी आहे. कुठेतरी जर आपण पाहिला तर पहिले दोन बॉल इथे आता गेले. 5 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. पुढील बॉल सँडी याला आपण बघतो गोलंदाजी मार्ग. क्षेत्ररक्षणाची थोडीशी बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो लॉंग क्षेत्ररक्षक होता तो लॉंग ऑन मध्ये आणून ठेवलाय. सिंगल पूर्ण केली. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा इथे होतील का नाही. मायकल हा फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्या मॅच मध्ये मायकल याने चांगली बॅटिंग केली होती आणि तोच मायकल मात्र इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 68 दोनदा चुकला. मराठी आहे ना 67 म्हणजे किती आहे 67 म्हणजे 65 तो जिंकायला किती आहे 67 म्हणजे किती. 56 माहिती आहे मला. 56 म्हणजे किती. हा 67 56 56 67 म्हणजे 67 म्हणजे किती आहे 67 तुम्हाला मराठी विषय नाही आहे का. आहे ना. आहे ना, मग मराठी आकडे कसे येत नाही तुला. पहिला विकेट गमावला आणि त्यानंतर क्रमांक 3 वरती हिलरी या फलंदाजाला पाठवला गेला. मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅचचा पुरस्कार. काय चेंडू हाताळला गेलाय. तिने यष्टा उद्ध्वस्त केल्या. फर्निचर बिघडवलंय. विलास इथे बाद होतोय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. 5-6 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. 67 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 20 बॉल तुमच्या खात्यामध्ये बाकी आहेत आणि 20 बॉल मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 61 धावा कुठायच्या. पण क्रिकेटमध्ये अशक्य असं कुठलीही संख्या नाही आहे. शक्य करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कुठलीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफ म्हटली जात नाहीये आणि तीच धावसंख्या आता तुम्हाला चेस करायची बॅटिंग करत असताना. चौक मास्टर्स या संघाला अशक्य गोष्टीला शक्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हो, यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. सँडी काय षटक घातवतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र जो कमबॅक आपण पाहिला यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅचचे एच लागले. चेंडू टाकतो गोशांकी क्षेत्रात. पहिला षटक संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 18 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. आता प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20 धावा या पूर्ण कराव्या लागतील. तीन ओव्हरला अलग बॅट. शेवट 2 ओव्हरला अलग बॅट. बॉल आणि 60 धावा.
आता मात्र कुठेतरी 10 षटकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि तेवढी ताकद हिलेरीमध्ये आहे. हिलेरी जर मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबला, लास्ट बॉल पर्यंत थांबला, तर नक्कीच हा मॅच अगदी स्वतःकडे झुकवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. मात्र एका साईडला पण जर पाहायला गेलात तर गोलंदाजी मार्ग रमेश आहे, ज्याने चांगली केली होती बॅटिंग. तोच यावेळी गोलंदाजी मार्गवर अमित या गोलंदाजाला आपण बघतोय. भविष्यात संघ अगदी आपण पाहिला बॅटिंग बॉलिंग लाईनअप मध्ये अगदी अव्वल स्थानामध्ये आहे. मात्र आज 67 धावा चेस करत असताना चौक संघ कशा प्रकारे बॅटिंग करेल, कारण हिलेरी याच्यावरती विश्वास या मॅच मध्ये जास्त असेल. पहिलाच बॉल शाळापुढेचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तर कॅच सुटला गेलाय. अमोल आपण बघतोय तिथे एक सिंगल या बॉलवरती संधी निर्माण केली गेली होती, संधीचं सहन करायचं होतं. अमोल करते चुकी आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना चुकीला माफी दिली जात नाही. कॅच तर सुटला गेलाय आणि त्या कॅच नंतर आपण पाहिला तर एक धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. 8 धावा या 7 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल मध्ये धावा येणं गरजेचं आहे. आता प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20चा रन रेट आहे, अर्थात 20च्या रन रेटनेच तुम्हाला बॅटिंग करायची आहे. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा इथे या बॉलवरती जोडल्या जातील. फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. प्रथम तर बॅटिंग करत असताना 67 धावा कोलशेत मास्टर संघाने कुठल्या तरी 67 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आणि या 67 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या चौक मास्टर या संघाला. अमित गोसावी 10 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपले अँड मिस फटका पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अजून एक चांगली गोलंदाजी हाताळली जाते. तर प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग करावी लागेल, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्षमय क्रिकेट आत्ता मात्र तुम्हाला तुमच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला करेल नवीची स्थिती आहे. अजून एक चांगला बॉल आहे, काय बॉल हाताळले जात आहेत. अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा गोलंदाज अमितच्या माध्यमातून केलं जाते. धाव फलक फक्त आणि फक्त 10 वरती आहे. तीन बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. फटका खेळला पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. क्षेत्ररक्षक सचिन याला आपण बघतोय. एक सिंगल पूर्ण केली जाईल, एका सिंगलने धाव पडवतो. सिंगल डबल आता काही नाही होणार आहे, कारण जो 20चा रिक्वायर्ड रन रेट तुमचा होता तो मात्र इथे जर पाहायला गेला तर अगदी झपाट्याने वाढतोय. कारण अंतिम बॉल या ओव्हर मधील 2 बॉल बाकी असतील आणि या 2 बॉल मध्ये जर तुम्ही पाहिला आहात तर कुठेतरी हे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू जर आपण पाहिला आहात तर घोषांकित क्षेत्राकडे वळला जातो. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाते. 12 धावा धाव फलकावरती. अन्वय अनय भोई अन्वय अन्वय अनय नाही तुझं रे अनय अन्वय अनय. अनय तुमच्या टीमचं कुठे आहे? तुमच्या टीमचं काय नाही. बघ वाच कुठे आहे बघ. हे बाई टीमची नावं आहेत ती. सिंगल षटक संपले गेले 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 म्हणजे किती पाहिजे? 54 पाहिजेत ना. घंटाला निंबर बघायला लागतंय. 54 पाहिजे. 12 बॉल 54 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र कुठेतरी अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. 4 ते 5 षटकार प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला मारावे लागतील. अवधूत पहिलाच बॉल
गोलंदाजी मार्गवर सचिन याला आपण बघतोय. सिंगल पूर्ण करतायत. सिंगल नाव फलक फक्त आणि फक्त पुढे सरकवण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रीन पण काय यूज करतो क्रिकेटची लाईफ लाईन जिला म्हटलं जाते तिचा वापर आता मात्र चौक संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी मॅच असली पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र घोषांकी क्षेत्र जिथे एक सिंगल पूर्ण करतायत. कलरचे पेन वापरायचे, कुठली कलरची सर्व कलरचे. सर्व पिंक डिक्लेअर एक, पिंक, ब्लॅक, गोल्डन पण गोल्डन पण आहे माझ्याकडे. गोल्डन पण आहे, सिल्वर पण आहे. ग्लिटर वाले नाही असे इंक वाले आहेत माझ्याकडे. पर्पल पण पर्पल पण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये अमोल यावेळी आपण एकदा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फंबल झाला होता. मॅच पूर्णपणे असं वाटतंय की नक्कीच सोडली गेली की काय, कारण आता 3 बॉल या ओव्हर मध्ये झालेत. 9 बॉल आता फक्त बाकी आहेत आणि 9 मध्ये 9 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. ए बाबू हलू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला हवेमध्ये आहे. रिलायन्स रिझन मध्ये चेंडू पडला जातोय. एक सिंगल फक्त या बॉल वरती मिळते. का खेळतो फुल जिंकायला दिले. 9 बॉल 9 6 पाहिजे त्यांना. 9 बॉल 9 6 नेक्स्ट बॉल वाट बॉल इथं पंच घोषित करतात. अभंतर दामने अजून एक धाव धावफलकावरती जोडताना कॅच आहे. रॉनी येते रनिंग फलंदाज तुप्पड बाद झालाय. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून केली गेली. धाव संख्येकडे लक्ष दिलं तर फक्त 18 धावा आहेत धाव फलकावरती. 67 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र चौक संघ पूर्णपणे मागे पडला. अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी अशी सचिन गोविंदाच्या मार्गावर आहे. तिसरं षटक आपण बघतोय. 7 बॉल उर्वरित बाकी आहे. या मॅचची औपचारिकता ज्या प्रकारे आपण बघतोय त्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण पूर्णपणे या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम मात्र कोलशेत संघाने केलं आणि त्याचे सर्व श्रेय या 2 फलंदाजांना दिलं जाईल. एका साईडला अमित गोसावी त्याने 4 बॉल 4 षटकार मारले. त्यानंतर कुणाल शेळके त्याच्या बॅटमधून 2 मध्ये 2 षटकार आपण बघितले आणि त्याचं कारण एकच आहे की हा जो धावफलक आपण बघतोय एक मोठा लक्ष समोर ठेवण्याचं काम मात्र केला गेलं कोलशेत संघाच्या माध्यमातून. ग्लू का ठेवलाय घे तुला. नको काय ते ग्लू बॉल फुटला ना चिटकवायचा आहे म्हणून ठेवला. जास्त कोण बोलला ना इथे मग आतमध्ये त्याच्या तोंडाला लावायचं पहिलं तुझ्या. किरण भोईर प्रवीण अनय किरण भोईर अनय किरण भोईर अनय किरण भोईर 6 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. 5 बॉल अजून इथं पण पाहिलं तर हिलरी बाद झालाय. फक्त
आणि फक्त आता औपचारिकता मॅच बाकी आहे. झोप यायला लागली या match ला. रडू तू नको रडू. त्यांची पडलेली आहे. संडे 1000 रुपयाची पावती काढ. संडे मग 1-0 जास्त टाका 1000. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्गावर. फटका चांगला खेळला. लांब प्रिझन मध्ये शतरक्षक आहेत पण मनमोहन चेंडूला अडवले. संदीप सांडी याला आपण बघतोय. टीसी कोणाचा आहे? पुढील बॉल. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आपले आणि मिसा अगदी आपण पाहिला तर बॅटला लागल्यानंतर अगदी उत्तरी किनारा लागला होता आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर एक धाव या बॉलवरती पूर्ण करतायत. पूर्णपणे विजयाच्या छायेमध्ये मगर कुर्शित संघ इथे आपण बघतोय. यानंतरची मॅच अगदी टफाट पाहायला मिळणार आहे. एका साईडला मगरपाडा मास्टर असेल तर दुसऱ्या साईडला आपण पाहिला तर भाईंदर मास्टर असेल. पाटलो का पाटील हे निलेश पाटील प्रत्येक आतील हे निल्या टी शर्ट सांगू काय हे निल्या हे निल्या सांगू का फायनल जिंकल्यावर टी शर्ट निलेश पाटील याच्याकडे. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते. अंतिम बॉल बाकी. टॉस जिंकला होता नेक्स्ट मॅचचा भाईंदर मास्टर या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मगरपाडा संघाला इथे क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. चला तुला शाळेला सुट्टी पडली ना आता जरा टाइम मोजतोय. सुंदर खेळ टिपला. अगदी एका हातामध्ये झेल पाहायला मिळाला. विकेट मिळाली जाईल मात्र सामना जिंकलाय कुलशत मास्टर या संघाने. फिल्डिंग कर जा संध्याकाळी काय त्या आईल्या मला बी द्यावा लागेल. भागीदारी तर रविवारची माझी सोय भागीदारी मग त्या बसू नवीन बॉल ना चला या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण देतोय अमित गोसावी यांनी यायचे. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच अमित याची निवड करण्यात आली. अमित या.
पहिला कोणती जिंकली ती दुसरी अमोलला नाही चला अमित गोसावी आपण यायचे नाणक दिनासाठी आणि अमोल अमोल कोशेत संघाचा अमोल याने यायचे कोशेत संघाचा अमोल आणि मोगरपाडा संघाचा मोगरपाड्याचा कोण होता संतोष मोगरपाडा संघाचे संतोष लवकर झाले ते नवीन पोरीला हे नाही टी शर्ट मयूर काय मयूर हे मयूर याला टी शर्ट दे हा याला संतोषला मोगर